श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळा आयोजित अनेक मान्यवरांच्या उपस्थित होत असताना प्रत्येक गावागावात प्रति अयोध्येचे स्वरूप आले होते। दिनांक 22 सोमवार रोजी अनेक तालुक्यात श्रीराम यांची पालखी काढून भव्य मिरवणूक, मोटरसायकल रॅली, कलश रॅली काढण्यात आली। अनेक गावात श्रीराम प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी दिवाळी सारखा भव्य दीप उत्सव साजरा करण्यात आला, तर अनेक ठिकाणी श्रीराम मंदिरासाठी कार सेवा केलेल्या कार सेवकांचा सत्कार करण्यात आला होता। तसेच फटाक्यांची भव्य आतिषबाजी करत जणू अयोध्येत असल्यासारखे श्रीराममय वातावरण निर्माण झाले होते। तालुक्यात सर्व मंदिरामध्ये भजन, कीर्तन, लाइटिंग टाकून व भंडारे देऊन श्रीराम प्राण प्रतिष्ठेच्या जल्लोषात स्वागत करण्यात आला होता। तसेच अर्धापूर येथे निघालेल्या रॅलीत हजारो राम भक्त महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या। या सोहळ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नांदेड पोलीस अधीक्षक श्रीराम कोकाटे यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात भेट देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्याकडून माहिती घेऊन सुरक्षेसंबंधी सूचना दिल्या होत्या। 500 वर्षाच्या संघर्षानंतर आज राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली। त्यानिमित्त संपूर्ण भारतामध्ये जोशामध्ये याचं स्वागत दिवाळीप्रमाणे केलं आहे। तरी आमच्या आराध्यपूर नगरीमध्ये पण असंच मोठ्या जोशामध्ये जल्लोषामध्ये स्वागत केलेलं आहे। घरोघरी दिवे, पताके, भगवे झेंडे लावून सर्वांनी उत्साहात दिवाळी साजरी केली आहे। आराध्यपूर शहरामध्ये आज सकाळी दिव्य अशी मोटारसायकल रॅली काढून मारुती मंदिर आराध्यपूर येथे सर्वांनी लाईव्ह प्रक्षेपण बघलेलं आहे। नंतर तिथे जागोजागी सर्व मंदिरामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं। सर्वांच्या घरी आज गोडधोड खायला केलेलं होतं। आपल्या आराध्यपूरमध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे। येथेही खूप छान प्रकारे आपल्याला सजावट करताना दिसत आहे आणि सजावट आज सर्वांनी केलेली आहे। आणि आता इथे 6 वाजता महाआरतीचा पण कार्यक्रम ठेवला होता। महाआरती झालेली आहे।